मैं तेरे लिए आपण पाहतोय मुख्य मंचावरती सन्माननीय आदरणीय बोईसर मधील बुलंद आवाज ज्याने विविध राज्यांमध्ये जाऊन सुद्धा समालोचन केलं युसुफजी सय्यद सरांना आपण पाहतो. मी विनंती करेल प्लीज आयोजकांच्या वतीने आपण आदर सत्कार मुख्य मंचावरती पार करूया. आजच नुकताच ते गुजरातवरून परतलेत. गुजरातमध्ये सुद्धा खूप प्रचंड मागणी या समालोचकांना आहे. युसुफजी सय्यद सरांना आपण पाहतोय. धन्यवाद सर की आपण मोलाचा वेळ या स्पर्धेच्या माध्यमातून जॉईन होऊन दिलाय. तू समहो मेरे चिस मारिया मैं तेरे लिए चला या महत्त्वाच्या सामन्याचं पहिल्या इनिंगचं धावतं वर्णन करण्यासाठी मी विनंती करेल याच विभागातील बुलंद आवाज युसुफजी सय्यद सर प्लीज या. नमस्कार, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम सभी का फिर से एक बार स्वागत किया जाएगा. यशवंत ठाकुर की आवाज सुन रहे थे इस प्रतियोगिता में. हम देख रहे हैं इस वक्त सिद्धिविनायक डेंजर्स बॉयज ऑर्गेनाइज ये टूर्नामेंट. अभय गुप्ता एंड टीम अच्छा काम करते हुए लगातार छठा साल सिद्धिविनायक डेंजर्स बॉयज की तरफ से टूर्नामेंट का आयोजन किया गया. आज का पहली रात हम देख रहे हैं और ये पैनल का ये आखिरी मैच होगा. एक तरफ शिवराज्य वेवूर और एक तरफ YBCC वेवूर. दोनों ही एक ही विभाग की टीम नजर आ रही है. जो टीम इस मैच को जीतेगी सीधा पहुंचेगी टॉप 4 में सेमीफाइनल में. तो सभी का वेलकम होगा. देखिए इस वक्त पहली ओवर लेकर आ रहे हैं राहुल शुक्ला. स्ट्राइक पर करण ठाकुर और नौ स्ट्राइक पर होंगे मिस्टर तुषार लड़े. 4 ओवर के मैच 4 गेंदबाज इंट्रोड्यूस किए जाएंगे इस ओवर मैच में. पहले ऑफ ब्रेक की गेंद पैडा स्विप करने का प्रयास. सुमित वहां पर गेंद को फील्ड करते तब तक एक रन के साथ श्री गणेश किया गया YBCC वेवूर द्वारा. देखिए राहुल शुक्ला की बात कीजिए, बेहतरीन ऑफ ब्रेक गेंदबाज हैं मगर उतने ही बेहतरीन बल्लेबाज हैं. करण पहली गेंद पर सिंगल बटोरा. फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया जा रहा है. देखिए इस वक्त ऑन साइड पर 3 खिलाड़ी को तैनात किया जाएगा. ऑफ साइड पर 4 खिलाड़ी. तुषार लड़े ने शॉट बढ़िया खेला. वहां पर खिलाड़ी थे गेंद को जब तक फील्ड करते, हालांकि थोड़ी सी मिस फील्ड की थी. जब तक गेंद को फील्ड करते सुमित बैकअप के लिए पहुंचते बल्लेबाजों ने 1 रन दौड़कर पूरा किया गया. 2 गेंदें और 2 रन लगे हैं स्कोर कार्ड पर. 4 ओवर के मैचेस खेले जा रहे हैं. पहली ओवर प्रगति पथ पर अच्छी शुरुआत रही दोनों ही टीमों के द्वारा. ऑफ के बाहर की गेंद और इस वक्त बॉक्स आउट के रूप में बड़ा बल्लेबाज. बैक टू द आउट. फर्स्ट विकेट गॉन.
देखिए इस वक्त पहला विकेट जरूर गिरता हुआ नए बल्लेबाज आए हैं। टीम के कप्तान प्रेम मोरे को इस वक्त इंट्रोड्यूस किया जा रहा है तीसरे क्रमांक पर। मैंने कहा राहुल शुक्ला के पास बेहतरीन गेंदबाजी है। ऑफ ब्रेक गेंद थी, इस वक्त बैकफुट पर आकर कट करने का प्रयास किया, तो पॉइंट पर गेंद को खेला गया और अपने विकेट को यहाँ पर गवाया। हालांकि अपने आप से नाराज हो गए करण, इस तरह के विकेट काफी कम अपने खर्चा करते, मगर सुंदरम हम कह सकते हैं मगर सोनू है। 3 ऐसे भाई इस वक्त मैदान के अंदर खेल रहे हैं। त्रिवेदी बंधु भी इस टीम में खेल चुके हैं। एक बंधु हम देख सकते हैं फील्डिंग करते हुए। सूरज उपाध्याय इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे अपने कोटे की पहली ओवर लेकर। बढ़िया गेंद रही। प्रेम इस वक्त थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं, स्ट्रगल कर रहे हैं मैदान के अंदर। बल्ले और गेंद का कोई टकराव नहीं, और हालांकि उनके पैरों पर लगातार गेंदों का टकराव हो रहा है। लेग बाय स्क्रिप में सिंगल आता, बस को कार्ड पहुंचता हुआ इस वक्त 8 अंकों पर सूरज उपाध्याय। एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी रहे हैं। गाउदेवी वेवूर से क्रिकेट की शुरुआत की थी, अंडरम क्रिकेट की। बढ़िया गेंद इस वक्त हमें रही वहां पर। शिवम गेंद को फील्ड करते हैं, थोड़ा सा खराब थ्रो, और इस वक्त 1+4 5 रन आएंगे लेग बायस के रूप में। शिवम इस वक्त तो कुछ अलग करने का प्रयास करने या चाह रहे थे, मगर कहीं ना कहीं आज जो भी करना चाह रहे थोड़ा सा खराब हो रहा है। तुषार लड़े के चेहरे पे भी थोड़ा सा मुस्कान है, और ये तोहफे में दिए गए 4 रन। इसको कार्ड इस वक्त पहुंचता हुआ 13 अंकों पर 13। ऋषि ठाकुर इस वक्त मैदान के अंदर थोड़ी चर्चा करना चाहते। देखिए थोड़ा स्पीड अप करिए, 15 मिनटों में आपको 4 ओवर समाप्त करने हैं, ये ध्यान में रखना होगा। ज्यादा वक्त ना ले फील्डिंग करने वाली टीम। पार्टी नेटवर्क और वंदे स्पोर्ट्स इस चैनल पर हम ये प्रतियोगिता लाइव देख रहे हैं। नितीश पाटिल और मुन्ना जायसवाल की टीम अच्छा काम करती हुई लगातार अंडरम क्रिकेट या फिर ओरम क्रिकेट में। इस वक्त जड़ में रखा था, वहां पर गेंद को फील्ड किया। मोहम्मद अजूद इस साल में गेंद को थ्रो करने का प्रयास किया था। हालांकि देखिए पहली ओवर में 5 गेंदे बोलबाला रहा था शिवराज वेवूर टीम का, और पिछली 3 से 4 गेंदों की बात की जाए हिमांशु कहीं ना कहीं थोड़ा सा बैकफुट पर है टीम। इसको कर पहुंचता 14 अंकों पर, और फिर के बाहर से गेंद को अंदर लाने का प्रयास किया। पाने से व्हाइट बॉल 14। देखिए जो ओवर थ्रो का चौका है उसके बाद थोड़ा सा लय से भटकते हुए नजर आ रहे हैं सूरज उपाध्याय। फिर से एक बार हैट्रिक व्हाइट की यहां पर पूरी की गई है सूरज उपाध्याय द्वारा। इसको कार्ड 17-17। पहली ओवर में 7, इस ओवर में 10 आ चुके हैं। सीधे बल्ले से खेलने का प्रयास, बिंदी गेंद, डॉट बॉल। हालांकि शॉट सीधा खेला था, ऑनसाइड पर इशारा कर रहे हैं तुषार लड़े। शॉट बॉल लेग स्टंप के बाहर थी। अगर बल्लेबाज इस गेंद को छेड़खानी नहीं करते और एक एक्स्ट्रा गेंद मिल सकती थी, मगर ये व्हाइट बॉल पर एक सिंगल बटोरा गया। बल्लेबाज अपने बल्ले से इसको कार्ड 1 से आगे चलता हुआ। लास्ट बॉल 18 रन लगे इसको, 18। आखिरी गेंद आने बाकी सूरज उपाध्याय इस वक्त गेंदबाजी के लिए। ऑफ के बाहर की गेंद, और इस वक्त एक और बेहतरीन खूबसूरत डेंजरस बॉयज के सम्मान में 4 रन चौका। दो ओवर 22। देखिए पहली ओवर 8, इस ओवर में लगभग 14 रन आए हैं। दबाव इस वक्त बनेगा। पिछले मैच की अगर बात की जाए तो हालांकि लगभग वाईबी टीम बैकफुट पर थी। जैसे ही करण ठाकुर ने जगदीश का विकेट चक्का, वहां से उस मैच को जीता। आखिरी में ब्रिजेश ने अच्छी गेंदबाजी की, रनों को डिफेंड किया गया। विकास को लगातार डॉट गेंदे करवाना कहीं ना कहीं बेहतरीन साबित हुआ टीम के लिए। भी आने वाली गेंदों की बात की जाए, स्विंग में 12 गेंदों का खेल बाकी होगा। इसके बाद बी पैनल के मैचेस खेले जाएंगे। साई एकता बिरवाड़ी और बोईसर नेटवर्क दोनों ही टीम के कप्तान से हम गुजारिश करेंगे, आपको टॉस बॉक्स में टॉस के लिए आना है। इनिंग ब्रेक में टॉस किया जाएगा। सत्यम को इस वक्त इंट्रोड्यूस किया जा रहा है। सत्यम गेंदबाजी के लिए 30 ओवर। स्पीड अप करिए रोहित शुक्ला, ज्यादा वक्त ना ले। देखिए सभी को महाराष्ट्र के आराध्य देवश श्री छत्रपति शिवाजी महाराज, इनकी शिव जयंती के लिए बहुत बहुत शुभकामनाएं होंगी।
हमारे पूरी टीम की तरफ से, सिद्धिविनायक डेंजरस बॉयज कमेटी की तरफ से आज पूरा महाराष्ट्र नहीं पूरा भारत भगवा में नजर आएगा और हमारे महाराज का जन्मदिन बहुत जोरों शोर से मनाया जाएगा। तो सभी के लिए शिव जयंती की बहुत बहुत शुभकामनाएं। 23 रन लगे स्कोर कार्ड पर, 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम। प्रेम इस वक्त कप्तान स्ट्राइक पर, ऑन साइड पर खेलने का प्रयास, थोड़ा सा संघर्ष लगातार किया जा रहा है प्रेम मोरे द्वारा, और संघर्ष करना लाजमी है। अगर आप क्रिकेट खेलते हैं या फिर कोई भी स्पोर्ट्स, जब आप संघर्ष करते हैं उसके बाद जो आपको सफलता मिलती है वो काफी बेहतरीन होती है। और यहाँ पर मैदान के अंदर संघर्ष करते हुए इस वक्त बल्लेबाज, बढ़िया गेंद अंदर आती हुई गेंद थी, वहां पर गेंद को फील्ड किया, डायरेक्ट हिट किया गया और इस वक्त अंपायर उंगली उठाई गई और प्रेम मोरे को जाना होगा मैदान के बाहर। और बैटिंग करने वाली बल्लेबाज ने DRS लिया है, डिसीजन रिव्यू सिस्टम। अंपायर का कॉल आउट रहेगा, सॉफ्ट डिसीजन, और टीवी अंपायर यहां पर चेक करेंगे, उसके बाद डिसीजन दिया जाएगा। तब तक हम चलेंगे अंकित शर्मा की तरफ। अंकित, बघा आजच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर खूप थाटामाटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती आपण साजरी करणार आहोत। तर नक्कीच माझ्यावर सगळ्यांना बोलायचं आहे, श्री छत्रपती शिवाजी महाराज के। आज खूप सुंदर दिवस आहे, प्रत्येक हिंदू सम्राट ज्याच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्य त्यांनी करून दिलाय त्याचा वाढदिवस खूप थाटामाटाने पूर्ण केला जाईल। पालघर तालुका बॉक्स क्रिकेट एसोसिएशन के सदस्य यतीन जी राउत, आपका भी हम स्वागत करेंगे। वेलकम सर, आपका स्वागत होगा। इस वक्त नए बल्लेबाज आए हैं मैदान के अंदर बल्लेबाजी के लिए, मिस्टर मयूर मोरे। ऑफ साइड पर खेला गया, वहां पर त्रिवेदी जब तक इनको फील्ड करते, आशीष त्रिवेदी, कोई रन नहीं, गेंदें हो चुकी है अभी तक 4 गेंदें, अच्छी गेंदबाजी रही है इस वक्त सत्यम द्वारा। इस ओवर में 2 रन खर्च के बेहतरीन गेंदबाजी की जा रही है। बढ़िया गेंद हल्के बल्ले से खेला गया, वहां पर ऋषि ठाकुर। देखिए ऋषि ठाकुर की बात की जाए 2023-24 सीजन में जो 45 में 6 गेंदों पर 6 चौके लगाए थे, वो काबिल तारीफ, वो रिकॉर्ड उनके नाम पे रहा। और हाल फिलहाल हमने देखा कल या परसों मेगा फाइनल में मनीष बोहिर ने 6 गेंदों पर 6 छक्के लगाए मेगा फाइनल में, ऑफ के ज्यादा बाहर। देखिए जब भी तुषार लड़े स्ट्राइक पे रहे, गेंदबाजों ने उनके खिलाफ वाइड गेंदें ज्यादा की हैं। सूरज उपाध्याय ने 3 गेंदें वाइड की थी, इस वक्त हमने 1 वाइड बॉल जरूर की उनके खिलाफ। पैरासिप, और वहां पर सुमित दुबे, बेहतरीन से गेंद को फील्ड किया गया। हाँ, सुमित दुबे की अगर बात की जाए वन साइड हीरो की तरह काम कर रहे हैं। सेकेंड राउंड हमने देखा लिंगापाड़ा के खिलाफ जहां पर 36 बनाते 3 ओवर में उस मैच को फिनिश किया, वो एक रिकॉर्ड रहेगा इस प्रतियोगिता में। अभी तक इस प्रतियोगिता में सबसे हाईएस्ट पर चल रहे हैं, 53 रन उन्होंने बनाए, मात्र 27 गेंदें खेली हैं, 2 इनिंग्स में 196 का उनका स्ट्राइक रेट रहा है। 3 ओवर का खेल इस वक्त समाप्त होता हुआ, 3 ओवर की समाप्ति के 27 लगे हैं स्कोर कार्ड पर। टॉस के लिए तैयार रहना है। देखिए बोईसर नेटवर्क के कप्तान और साई एकता बिरवाड़ी के कप्तान, आप दोनों को टॉस के लिए तैयार रहना होगा। आखिरी ओवर लेकर आए रोहित शुक्ला। देखिए इस टीम की अगर बात की जाए, भाइयों की जोड़ी ज्यादातर खेल रही है, सत्यम शिवम सोनू, ये 3 भाई, राहुल शुक्ला रोहित शुक्ला ऐसे 2 भाई, आशीष त्रिवेदी और उनके छोटे भाई भी खेल चुके हैं, सूरज, ये 2 भाई भी खेल चुके हैं। तुषार ऑन स्ट्राइक, रोहित गेंदबाजी के लिए, सलामी बल्लेबाज अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए। अभी तक 2 चौके लगा चुके हैं। ऑफसाइड पे गेंद को खेला गया, राहुल शुक्ला गेंद को रोकते बैकअप के लिए पहुंचे हैं शिवम। हालांकि सत्यम कह रहे हैं कि आप गेंद को ना फेंकें, आराम से गेंद को आप थ्रो करें, क्योंकि शिवम ने थोड़ा सा दहशत मचाया है शिवराज जोहर के खेमे में। और उसके कार्ड 1 से आगे चलते बाद 28 रनों पर आखिरी ओवर प्रगति पथ पर है, लास्ट 5 बॉल ऑफ द इनिंग। बढ़िया गेंद रही। देखिए यहाँ पर मयूर एक अलग काम कर रहे हैं, लेग बाय स्क्रीन में सिंगल आया, ज्यादा स्ट्राइक पर लाना चाहते हैं। तुषार लड़े को जो सलामी बल्लेबाज सेट हैं, उन्हें इस वक्त स्ट्राइक पर लाया जा रहा है। ये अच्छी सोच रहेगी
मयूर द्वारा। मयूर के पास भी अच्छी बैटिंग क्वालिटी, अच्छे शॉट्स लगा सकते हैं, मगर विश्वास तुषार पर जता रहे हैं। छोटी गेंद और जिन्होंने विश्वास दिखाया वो विश्वास में खरे उतरे हैं और ये आता हुआ बेहतरीन चौका, 4 रन। स्मॉल पैकेट ऑफ डायनामाइट 33 लगे हैं, 33 रन लगे हैं स्कोर कार्ड पर। अच्छी बल्लेबाजी की जा रही है इस वक्त वाईबीसी वेवूर के सलामी बल्लेबाज तुषार लड़े द्वारा। लड़ रहे हैं तुषार लड़े। फिर से एक बार शॉट अच्छा, फील्डिंग बेहतरीन और यहाँ पर गेंद को गैदर नहीं कर पाए। हालांकि गेंद हाथ से छूटी और हाथ से उन्होंने विकेटों को गिराया। वहां पर नॉट आउट का कॉल आता, एक सिंगल स्कोर कार्ड पहुंचता हुआ 34-34। आने वाली गेंदों की बात की जाए, 2 गेंदों का खेल बाकी, क्योंकि 2 गेंदे हिमांशु काफी महत्वपूर्ण हो गए। यहाँ से एक आधा बड़ा शॉट आता, 40+ स्कोर हम देख सकते हैं, डिफेंडेबल स्कोर है और वाईबीसी का गेंदबाजी अच्छी है। तुषार कुमार मुल्ला जैसा, संतोष कुमार जैसा गेंदबाज है इस वक्त। बैट का बाहरी किनारा, किस्मत का सहारा, एक सिंगल आता हुआ। अतिक वहां से गेंद को उठाकर जब तक फेंकते अंपायर ने डिक्लेयर जोन जरूर करार दिया गया। अभी भी आखिरी गेंद का खेल बाकी, क्योंकि 35 पर रुका हुआ स्कोर कार्ड है। आखिरी गेंद, अच्छा कमबैक मैं कहूंगा। 2 ओवर में 22 रन थे, पिछली 11 गेंदे वो मात्र 13 रन आए। हालांकि पिछली ओवर काफी बढ़िया रही थी सत्यम द्वारा। आखिरी गेंद, बड़ा हिट खेलने के प्रयास में इस वक्त तुषार 14 रन बनाए और मैदान के बाहर। देखिए इस वक्त तीसरा विकेट गिरता हुआ टीम वाईबीसी वेवूर का, और यहां से 36 बनाने इस मैच को जीतने के लिए। फिर से मैं आमंत्रण दूंगा इस वक्त इस अगले इनिंग के लिए। यशवंत ठाकुर आपके साथ जुड़े रहेंगे माइक्रोफोन पर। आप देख रहे हैं इस वक्त सिद्धिविनायक डेंजर्स बॉयज द्वारा आयोजित भव्य दिव्य रात्रकालीन स्पर्धा। ओवर टू यशवंत ठाकुर। थँक यू, धन्यवाद युसुफजी सय्यद सर। चला टॉस साठी या बोईसर नेटवर्क आणि साई एकता बिरवाडी। महत्त्वाचा दिवस आज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांचा जन्मदिवस म्हणजेच जयंती। असा जाणता राजा परत होणे नाही, ज्याने मात्र समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार केलाय। शेवटच्या घटकापर्यंत कसं मात्र माझं काम पोहोचेल याची पावती त्यांनी घेतली। आणि महत्त्वाचं म्हणजे असा अर्थातच राजा याने प्रत्येक घटकाचा विचार केला, कोणत्याही अर्थातच ईर्ष्या न बाळगता। असे शिवछत्रपतींच्या जयंती आपण वेगवेगळ्या पद्धतीने मात्र भगवामयी जयंती संपूर्ण भारतभर साजरी करतो। तर सर्वांना भगवामयी शुभेच्छा। आज अनेक जणांच्या स्टेटसवरती, रील्सवरती तर आपल्याला महाराज पाहायला भेटणार आहेत आणि ते पाहायला भेटायलाच हवे, परंतु त्यासोबतच त्यांच्यामध्ये असणारा अर्थातच गुण जर 1% सुद्धा गुण जर आपल्यामध्ये आले तर आपल्यासाठी खूप मोठी आणि आदर्शाची बाब होईल। तर पुन्हा एकदा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। धावांचा पाठलाग करायचा आता मात्र येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 36 ची गरज। टॉस साठी या बोईसर नेटवर्क आणि साई एकता बिरवाडी। सूरज एका बाजूला आपल्याला पाहायला भेटतो नॉन स्ट्रायकर एंडला, तर स्ट्राइक एंडला सध्याच्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली फलंदाजी करतो हायस्ट स्कोरर सुमित दुबे। आणि पहिल्या चेंडूवरतीच डॉट बॉल आलाय। बिरवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला। साई एकता बिरवाडी, पहिला चेंडू डॉट आलाय। इथे मात्र हलक्या हाताने खेळायचं होतं चेंडू आणि फळीचा संपर्क नाहीये, प्रेम वेगाने आलाय। लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव आहे। दोन्ही संघाचा विचार केला, दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे। बिरवाडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले, एक चांगला बॅटल आपल्याला तिथे सुद्धा पाहायला भेटेल।
चला पंचांनी कोणताही डिसिजन कळवलं नाहीये प्लीज. पंचांनी अजूनपर्यंत डिसिजन दिलं नाहीये. चला नो बॉल दिलाय. धावांचा विचार केला अर्थातच पहिल्या धावेवरती गडी बाद झालाय. एकवीस मध्ये 34ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राहुल शुक्लाला इंट्रोड्यूस केलं गेले. चला मॅच सुरू करा प्लीज. मॅच सुरू करा. इथे मात्र लाऊड अपील. सुमित दुबे रनआउटच्या याच्यामध्ये आपण पाहतोय बॅटर होतोय बाद. यावेळेस मात्र आपण पाहतोय सुमित दुबे बॅक टू द पवेलियन. रनआउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय झटका लगावला जातोय. सुमित दुबे बॅक टू द पवेलियन थोडासा नाराज आहे कारण या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगल्या लयमध्ये होता आणि साहजिक आहे एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये रनआउटच्या रूपामध्ये कोणताही गडी बाद झाला तर स्वतःला आवडणार नाही. सुमित दुबे रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. इथे मात्र सिंगल परिपूर्ण होईल. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. धावांचा विचार केला धावफलक 3 या आकड्यावरती आहे. ऋषी ठाकूर स्ट्राइक एंड वरती आहे. इथे मात्र लेग स्टिकच्या जास्त बाहेर. प्रेमला आपण पाहतोय चांगलं बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वेऊर विरुद्ध वेऊर आणि सातत्याने ऋषी ठाकूरने चांगली कामगिरी केली आहे. नो स्कोरचा इशारा आता मात्र आहे आणि ही अडचणीची बाब राहिली आहे. जेव्हा जेव्हा ऋषी ठाकूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना दिसतो ऋषी ठाकूर सोबत ही अडचण नेहमी राहिली आहे. फटका चांगला होता नो डाऊट परंतु अंडरआर्म क्रिकेटमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्या रिस्ट्रिक्शनचं आपल्याला पालन करावं लागतंय. चांगला फटका परंतु नो स्कोरचा इशारा येतोय. चांगला फटका होता ऋषी ठाकूर परंतु थोडस ओव्हर स्टेपिंग फलंदाजाकडून झाली आहे. हा सुद्धा चांगला फटका आहे. शॉर्ट आर्म पुल होतोय सक्सेसफुल. येतोय चौकार. 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचणार आहे. तब्बल 8 या आकड्यावरती समीकरण आहे. येणाऱ्या 18 मध्ये 28 ची गरज. मध्ये 28 ची गरज आहे. ऋषी ठाकूर नेहमी अडचणीची बाब ठरला. जेव्हा जेव्हा आयबीसीसी वेऊर संघ समोर असतो तेव्हा तेव्हा ऋषी ठाकूरचं चांगलं प्रदर्शन आपल्याला सातत्याने पाहायला भेटलं आणि आज सुद्धा तीच कामगिरी राहतीये. चौकार लगावते म्हणजे मॅच मध्ये अजूनही पूर्णपणे शिवराजी वेऊर संघ नाकारता येत नाही. दोन्ही बाजूने सामना अजूनही बराबरीच आहे. दोन्ही संघ एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखतात परंतु करण ठाकूरचं षटक महत्त्वपूर्ण आहे. मागच्या सामन्यामध्ये विचार केला आयबीसीसी वेऊर संघाने कुठेतरी संतोष अण्णाला कुठेतरी प्राधान्य दिले होतं. आता मात्र गोलंदाजी क्रमामध्ये बदल आहे. करण ठाकूरला इंट्रोड्यूस केले गेले. संतोष अण्णाला थोडंसं थांबवलं गेले. मिस टाइम स्ट्रोक. चौकार येतोय. दमदार असरदार चौकार. 4 धावा. 4 धावेने धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचणार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. राहुल शुक्ला आता मात्र थांबणार नाहीये. चांगला फलंदाज म्हणून त्याच्याकडे सुद्धा पाहिलं गेलंय.
फुलरलेनचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, खरा फेकी. या फेकीची गरज होती का? अति उत्साह मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. मागच्या एक चेंडूवरती तब्बल 6 धावा खर्च झाल्यात, 2 चेंडूवरती 6 धावा खर्च झाल्यात आणि समीकरण 16 मध्ये 22 ची गरज आहे. मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये संतोष अण्णा महागडा ठरला होता आणि या षटकामध्ये मागच्या 2 चेंडूवरती करण ठाकूरने सुद्धा 6 धावा खर्च केल्यात. सातत्याने दुसरं षटक थोडंसं अडचणीत चढतंय वायबीसीसी वेऊर संघाला. शॉर्ट चेंडू आहे, आदित्य करतोय चुकी. आदित्य करतोय चुकी कारण राहुल सारखा फलंदाज जर मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ राहिला तर हे धावफलक इझिली गाठू शकतो. 15 मध्ये 22 ची गरज आहे. 15 मध्ये 22 ची गरज. कट करण्याचा प्रयत्न होता. राहुल सुद्धा आक्रमकता दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. 15 मध्ये 22 ची गरज. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. एका बाजूला शिवराज वेऊर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वायबीसीसी वेऊर. एकाच विभागातील 2 संघ आपल्याला पाहायला भेटत आहेत. इथे मात्र चांगला ऑफ कटर. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमधल्या दिशेने आला. सिंगल तिथे परिपूर्ण होतीये. येणारे 2 चेंडू महत्वपूर्ण आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. फ्लिकचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट. राहुल शुक्ला बॅक टू द पवेलियन. ऑन साइडला 3 खेळाडू ठेवून मात्र एक वेगळी स्ट्रॅटेजी होती. मजबूर केलं फलंदाजाला ऑन साइडला खेळण्यासाठी. तिथे प्रेम मोरे तैनात होता. डायरेक्ट हिट. ऑलवेज डेंजरस, ऑलवेज डेंजरस. राहुल शुक्ला बाद चांगला लय मध्ये वाटत होता. समीकरणाचा विचार केला. समीकरण आपण पाहतोय. एका बाजूला सोनूचा विचार केला. सोनू सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. 13 मध्ये 21 ची गरज आहे. अर्थातच बास झालाय राहुल शुक्ला रनआउटच्या रूपामध्ये. काट केला. ब्रिजेश घरसिया तैनात होता. ब्रिजेश घरसिया तैनात होता. त्याला माहिती आहे पॉइंट रिझन वरती जेव्हा जेव्हा सोनू फलंदाजी करत असेल त्या रिझन वरती फटकेबाजी असते. अतिशय वेगाने गेला. समीकरणाचा विचार केला. 12 मध्ये 20 ची गरज. आता मात्र संतोष अण्णा, आदित्य की ब्रिजेश, कारण 3 ऑप्शन त्यांच्याकडे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत. तर कोणत्या गोलंदाजाला प्राधान्य देण्यात येईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. तर त्या टीम हडल नंतर पुन्हा एकदा सिनियर गोलंदाज संतोष अण्णा वरती ती जबाबदारी दिली आहे. इथे चांगला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल परिपूर्ण होतीये. तिथे समीकरणाचा विचार केला. 11 मध्ये 19 ची गरज आहे. विकेटचा विचार केला. वायबीसीसी संघाचे 3 गडी बाद झाल्यात. शिवराज वेऊर संघाचे सुद्धा 3 गडी बाद झाल्यात. परंतु ऋषी ठाकूर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे मात्र लोअर फुलटो चेंडू फ्लिक करायचं होतं. बॅटर बॅक टू दी पवेलियन. गॉन.
समीकरणाचा विचार केला, समीकरण आपण पाहतोय 10 मध्ये 19 ची गरज आहे. महत्वपूर्ण सामना, 4 गडी आतापर्यंत बाद झाल्यात. न्यू बॅटर, न्यू मॅन इन रोहित शुक्ला. चला स्पीडअप करा. इथे मात्र नो चेंडू आहे. आदित्य करतोय चुकी, आदित्य करतोय चुकी. 9 मध्ये 17 ची गरज आहे. 9 मध्ये 17 ची गरज आहे. खराब चेंडू इथे सुद्धा पाहायला भेटला. 10 मध्ये 17, 10 मध्ये 17 का नो चेंडू होता. 10 मध्ये 17 ची गरज. खराब चेंडू आपण पाहिला. इथे मात्र चांगला चेंडू आहे. इथे मात्र चांगला चेंडू आहे. समीकरण 9 मध्ये 17 ची गरज. 9 मध्ये 17 ची गरज आहे. गडी बाद झालेत आतापर्यंत 5. चिक इथे मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र फुलर यांचा चेंडू. आदित्य मात्र थोडंसं कलेक्शन मध्ये चुकी करतोय, कारण बऱ्याच अवधीनंतर इंजुरी मधून तो मैदानाच्या मातमध्ये आलाय. थोडंसं चेंडू चाचपडताना दिसतोय. अजून एक चांगला चेंडू. बॉक्स आउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद. संतोष यांना बॅक इन टू द फॉर्म. सहा मध्ये 16 ची गरज आहे. आणि एका कठीण फेज मधून निघत असताना YBCC वेऊर आता आपण पाहतोय कुठेतरी अग्रेसर होतोय पुढच्या वाटचालीसाठी. 6 मध्ये 16 ची गरज. आणि मागच्या सामन्याचा वैयक्तिक सामन्याचा हिरो ब्रिजेश गर्सिया, ज्याने तब्बल 9 धावा जय जोगंदे वाघवन वामिका स्टार संघासमोर विकास सारखा मोठा फलंदाज समोर असताना डिफेंड केल्या. त्याच गोलंदाजाला संधी दिली गेली आहे. सिनियर गोलंदाज, क्लासिकल ऑफ कटर, परंतु ऑफ स्टिकच्या जास्त बाहेर. आता थोडंसं दडपण कमी आहे, परंतु मॅच मध्ये कधी वापसी येईल सांगता येत नाही. 6 मध्ये आता 15 ची गरज आहे. हा चेंडू चांगला आहे. रनआउटची संधी आहे. आदित्यला मात्र चेंडू भेटत नाहीये. आदित्यला चेंडू भेटत नाहीये आणि इशारा येतोय की चेंडू थ्रो करू नका, कारण पहिल्या इनिंग मध्ये त्या पंजानंतर मात्र पूर्णपणे मोमेंटम शिफ्ट होताना आपल्याला दिसलं. फटका चांगला आहे. येतोय चौकार. दमदार, असरदार, खणखणीत, मच नीडेड बाउंड्री. समीकरणाचा विचार केला. 4 मध्ये 10 ची गरज कंपल्सरी काढावी लागतील. युसुफजी सय्यद सर रजा घेत आहेत, या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेले. धन्यवाद सर. 10 धावा कंपल्सरी काढाव्या लागणार आहेत. इथे मात्र प्रेम मोरे. आदित्य पुन्हा एकदा चुकी करतोय. कलेक्शन मध्ये सातत्याने एवढ्या चुका आपण एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये करू नाही शकत.
शेवटच्या गडी मैदानाच्या आतमध्ये आहे. टॉप 4च्या अगदी उंबरठ्यावरती जरी YBCC वेऊर असला तरी सुद्धा तुम्हाला चांगले चेंडू हाताळावे लागणार आहेत. सव्वीस अफलकावरती आहे. तुषार लढेची अफलातून फलंदाजी आणि त्यानंतर मात्र चांगला गोलंदाजीचं पृथक्करण अजूनपर्यंत YBCC वेऊर अग्रेसर ठरलाय. पहिल्या अर्थातच 10 चेंडूमध्ये कुठेतरी शिवराज वेऊरने पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं. सुमितचा रनआउटचा झटका खूप महत्वपूर्ण असणार आहे संपूर्ण सामन्यामध्ये. कट करण्याचा प्रयत्न तुषार लढे. लेझी एलिगन्स पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 2 मध्ये 6ची गरज. कंपल्सरी 6 धावा कराव्या लागणार आहेत. 2 मध्ये 6ची गरज. कंपल्सरी धावा काढाव्या लागणार आहेत. ब्रिजेश घरसिया 2 मध्ये 6ची गरज. कंपल्सरी धावा करायच्या लागणार आहेत. कराव्याच लागणार आहेत. आता मात्र ब्रिजेश अंडर प्रेशर असणार आहे. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजाला अंडर प्रेशर टाकलं आणि या सामन्यामध्ये थोडा स्वतः अंडर प्रेशर असणार आहे. 2 मध्ये 6 कंपल्सरी आपल्याला करावे लागणार आहेत. इथे मात्र डॉट बॉल आहे. कमबॅक केले गोलंदाजाने. अजूनही 1 बॉल बाकी आहे. फेअर डिलिव्हरी आपल्याला करावी लागणार आहेत जर सेमीफायनल दाखल व्हायचं असेल. इथे मात्र वाईड चेंडू आहे. 1 मध्ये 5 सुद्धा कंपल्सरी आहे कारण गडी आपले जास्त बाद झालेत. ब्रिजेश घरसिया षटक संपवण्याची घाई कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसते. थोडंसं स्पीडअप दिसतंय. 6 मध्ये 5ची गरज. थोडासा वेळ घेतला जातोय. 6 मध्ये 5ची गरज आहे. शेवटचा चेंडू आहे. 5ची गरज आहे. मागच्या सामन्यामध्ये 9 धावा डिफेंड केला. या षटकामध्ये अर्थातच 16 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि हेच क्रिकेट सातत्याने आपल्याला शिकवत असतं. मॅच आवडली असेल तर या क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजर होऊन जाऊ द्या. 1 मध्ये 5ची गरज आहे. गोलंदाज की फलंदाज. फलंदाज की गोलंदाज. अजून एक वाईड बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट आणि फलंदाजाला स्वतःला सांगावं लागेल हौसलों के तरकश में कोशिशों का तीर जिंदा रख. हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ तू लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. चला कोणी मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. दोन्ही संघांना विनंती आहे जिथपर्यंत पंचांचं फायनल डिसिजन येत नाही तिथपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. दोन्ही संघासाठी सूचना आहे. कोणताही अतिरिक्त खेळाडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये पंचांचं फायनल कॉल शिवाय. 1 मध्ये 4 टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. अजून एक वाईड. अजून एक वाईड. प्रेशर 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 प्रेशर. चेक. एक मध्ये 3ची गरज. प्रेशर 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 प्रेशर. समीकरण 1 मध्ये 2 परंतु कंपल्सरी 2 धावा करायच्या आहेत. चला प्रेक्षक बाउंड्रीवरून थोडंसं लांब उभे राहा. प्रेक्षक राजाने विनंती आहे बाउंड्रीवरून थोडंसं लांब उभे राहा. शेवटचा गडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि अर्थातच काय फलंदाजी करतोय. फलंदाजाचं प्रेशर म्हणावं लागेल. 1 मध्ये 2ची गरज आहे. एक मध्ये 2ची गरज. ज्या कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी मात्र या सामन्याला पाहू नका. डोळे बंद करा. 1 मध्ये 2ची गरज. YBCC वेऊर संघ विजयाच्या उंबरठ्यावरती होता तिथून मात्र विजय अजूनपर्यंत निश्चित नाहीये. शिवराज वेऊर संघ सुद्धा मॅच मध्ये आहे. 1 मध्ये 2ची गरज. ब्रिजेश घरसिया वाईड चेंडू टाकेल. डॉट टाकेल. 2 धावा रनिंग ब्युटी द विकेटच्या माध्यमातून होतील. 4 धावा होतील. खूप काही बाकी आहे. 1 मध्ये 2ची गरज आहे. 1 मध्ये 2ची गरज. चला पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जिंकणार मात्र वेऊरच आहे. हा मात्र मोठा चेंडू आहे. येतोय हा दमदार असरदार खणखणीत चौकार.
डीजे मास्टर. अभिनंदन शिवराज वेऊर. काय खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. अप्रतिम फलंदाजी आशिषच्या माध्यमातून आपण पाहतोय. देखणा शॉट सिलेक्शन. अतिरिक्त चेंडूची बरसात मैदानाच्या आतमध्ये ब्रिजेश घरसियाच्या माध्यमातून पाहायला भेटली आणि त्याच्यानंतर शेवटच्या